कडाक्याच्या थंडीनं सातपुड्याच्या पर्वतरांगा शहारलेल्या आहेत. धुळे आणि नंदुरबारवरती धुक्याची दाट चादर आज पसरली आहे. नंदुरबारच्या डाब परिसरामध्ये चक्क हिमकण वर्षाव पाहायला मिळतोय. डाब, तोरणमाळ, मोलगी परिसरामध्ये पारा चांगलाच खालावलेला आहे, तर दुसरीकडे निफाडचा पारा तब्बल 6.8 अंशांवरती गेलाय. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी भल्या पहाटे द्राक्ष घडांखाली शेकोट्या लावून द्राक्ष बागांचा बचाव सुरू आहे. तर ऊस तोडणी कामगारांचे तांडे देखील चांगलेच गारठले. सोलापुरात मोठ्या जल्लोषात ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. सिद्धरामेश्वरांचं प्रतीक असलेल्या मानाच्या 7 नंदी ध्वजांच्या साक्षीनं लाखो भाविकांच्या उपस्थितीत साक्षात देवाचा विवाह संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्यासह आंध्र आणि कर्नाटकातल्या भाविकांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती दिसून आली. मंगलाष्टका वाचल्या गेल्या आणि लाखो हातांनी देवावरती अक्षतांचा वर्षाव झाला. आगळा वेगळा आणि भव्य दिव्य असा हा देवाचा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्त देशभरात पतंग महोत्सवाची धूम बघायला मिळतेय. गुजरातच्या सुरतमध्ये दरवर्षीप्रमाणे पतंग महोत्सव भरवण्यात आलाय, तर हैदराबादचा आसमंत देखील पतंगांनी भरून गेलाय. सुरतमध्ये आयोजित पतंगोत्सवात नानाविध रंगाचे आणि आकाराचे पतंग बघायला मिळतात. हा पतंगोत्सव बघण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. सुरत आणि हैदराबाद प्रमाणे देशभरातील जवळपास सर्व शहरांमध्ये नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र बघायला मिळतंय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर वन परिक्षेत्र क्षेत्रामध्ये एक वाघीण आणि एका सांबराचा मृतदेह आढळून आलेला आहे. विजेच्या धक्क्याने या वाघिणीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शिकारीच्या उद्देशानं या विजेच्या वायर टाकण्यात आल्या असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. 2 दिवसांपूर्वी खापा वन क्षेत्रात देखील 2 मृत बिबटे आढळून आले होते. त्यामुळे वनप्राण्यांच्या वाढत्या मृत्यूमागे काय गौडबंगाल आहे याचं कारण उलगडू शकलं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना पीएमएलए कोर्टानं दोषी ठरवलंय. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या शिफारसीमुळेच भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. या प्रकरणात लहाने यांनी न्यायालयाचा अवमान केलाय. मात्र पीएमएलए कोर्ट या प्रकरणी सुनावणी करू शकत नसल्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आलंय. निवडणुका जाहीर झाल्यापासून आज होणार, उद्या होणार म्हणता म्हणता युतीची चर्चा आणखी 2 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात सेना भाजपच्या युतीच्या चर्चेवरती संक्रांतीचं सावट पडलंय. मकर संक्रांत असल्यानं युतीची बोलणी टळली असून 15 जानेवारी नंतरच आता युतीवरती चर्चा होईल अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. दरम्यान युती झालीच तर सगळीकडे व्हावी अशी आमची भूमिका आहे हे सांगायला देखील देसाई हे विसरले नाहीत. तसंच भाजपनं ज्या पारदर्शकतेचा आग्रह धरलाय त्याची व्याख्या देखील भाजपनंच करावी असंही देसाई म्हणाले. युती झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावरती होईल, अन्यथा होणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता. ही पारदर्शकता म्हणजे नेमकं काय हे मुख्यमंत्र्यांनी अखेर स्पष्ट केलंय. विलेपार्लेत झालेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पारदर्शकता म्हणजे केवळ आरोप प्रत्यारोपाचा विषय नाहीये आणि मला असं वाटतं की याच्यातनं काही कोणी फार म्हणजे बाबा एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो असं नाहीये. तर आपल्याला भविष्यामध्ये तर यातनं बोध घेता येईल. जर आपल्याला एक घोटाळा त्या ठिकाणी सापडला की त्याच्यामध्ये बाबा कॉन्ट्रॅक्टर्सनी 80% PQC खाऊन टाकलाय हे जर लक्षात आलं तर भविष्यात ते होणार नाही. हे तर आपल्याला त्याची काळजी तर घ्यावी लागेल. त्यालाच पारदर्शकता म्हटलं जातं. ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच महापौर असेल अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मित्रपक्ष शिवसेनेला सूचक इशारा दिलाय. माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवेंनी महापालिका निवडणुकातील भाजपच्या धोरणावरती हे वक्तव्य केलेलं आहे. तसंच जो मार्गात आडवा येईल त्याला आडवं करू असं म्हणताना युतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचा उल्लेख देखील दानवेंनी केलाय. युती संदर्भात शिवसेनेची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती प्रमुख नेत्यांची काल बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचं समजतंय. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांना प्रचाराला जावं लागेल असा ड्युटी वजा आदेश उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिलाय.
नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते प्रचारात कमी पडल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. मातोश्रीवरती झालेल्या बैठकीला रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, दीपक केसरकर तसंच खासदार अनिल देसाई यांच्यासोबत इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. मुंबई, ठाणे आणि पुण्यात भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते युतीसाठी नकार देत असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये वेगळंच चित्र आहे. पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीची सत्ता हद्दपार करण्यासाठी भाजप आणि सेना दोघंही इथं युतीसाठी आग्रही दिसत आहेत. शिवसेना आडमुठी भूमिका घेणार नसून भाजपनंच 20 जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घ्यायचा आहे असं म्हणत सेनेनं युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात टाकलाय. तर हेवेदावे त्याग करून युतीसाठी तयार असल्याचं म्हणत भाजपनं देखील याला संमती दर्शवली आहे. मात्र हे सर्व जागा वाटपावरती अवलंबून असल्यानं जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हा खरा प्रश्न आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं सोबत यावं असं आवाहन अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलंय. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना अमरावती पदवीधर मतदारसंघ, महापालिका आणि विदर्भातील काही जिल्ह्यात निवडणूक लढणार आहे. दरम्यान भाजपची दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेनेसह इतर सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलंय. राज्यभरात आघाडी झाली तरी मुंबईत आघाडी होणं अशक्य असल्याचा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. आघाडीबाबत मुंबईत नेते कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत राष्ट्रवादीची देखील तीच भूमिका आहे, म्हणूनच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याचंही निरुपम म्हणाले. नोटाबंदीवरती शरद पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. 24,000 रुपयांचा चेक घेऊन जेव्हा मी स्टेट बँकेत गेलो तेव्हा बँकेतील अधिकाऱ्यांना माझ्या पुढे हात जोडले. माझ्या बँकेत 24,000 नाही, तुम्ही 10,000चा चेक द्या असं त्याने म्हटलं. नोटाबंदीमुळे माझीही व्यवस्था झाली आहे तर तुमचं काय झालं असेल असं मिश्किल भाष्य करत शरद पवारांनी चलन तुटवड्यावरती टीका केली. ते इंदापूरमध्ये एका खासगी कार्यक्रमादरम्यान बोलत होते. आता पार्लमेंटच्या बँकेमध्ये एका खासदाराला 24,000चा सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये बँकेत खातं असताना पैसे असताना त्यावर पैसे मिळाले. आता ही माझी अवस्था तुम्हाला कोण देणार? जर खूप मोठं व्हायचं असेल तर अविवाहित राहा. अविवाहित व्यक्ती अधिकाधिक काम करू शकतात असं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी स्वतः व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यांची उदाहरणं दिली. पतंजलीच्या माध्यमातून बाजारपेठेत दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता टीव्हीच्या क्षेत्रात देखील उतरतायत. रामदेव बाबा चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासोबत विद्रोही संन्यासी नावाची मालिका सुरू करतात. महापुरुष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावरती आधारित ही मालिका असणार आहे. आजकल बिना शादी करने वालों की मौज हो रही है साहब, इसलिए जिसको बड़ा काम करना हो, कोई बड़ा फकीर बनना हो या मोदी जी की तरह कोई बड़ा वजीर बनना हो तो शादी ना कराना रे भाई. 1,35,00,000च्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरे याच्या पत्नीवर देखील धमकी दिल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडकोतील मायक्रो फायनान्स पतसंस्थेतून गंजमाळ परिसरामध्ये राहणाऱ्या विशाल दिंडे या तरुणानं काही दिवसांपूर्वी 87,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं. मात्र कर्जाचे पैसे 8 दिवसात परत दे नाहीतर तुझा गेम करून टाकेन अशी जीवे मारण्याची धमकी प्रीती नागरेनं दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. याबाबत प्रीती नागरेवरती भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी देखील परवानगी नाकारल्यामुळे सनबर्न फेस्टिवलला मुंबईतला कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे. सुरुवातीला सनबर्न फेस्टिवल मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरती होणार होतं. मात्र मुंबई महापालिकेनं रेसकोर्सवरती कार्यक्रम आयोजित करायला नकार दर्शवला. त्यानंतर सनबर्ननं बीकेसी ग्राउंडवरती कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला इथं देखील कार्यक्रम घेता येणार नाही आहे. संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या न घेतल्यामुळे सनबर्ननं बंगळुरूमध्ये आयोजित केलेला कार्यक्रम देखील अडचणीत आला होता. औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा बछड्यांना चांगलाच त्रासदायक ठरला. महापौरांच्या हाती बछडे देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बछड्यांचा पाठलाग केला तर दुसरीकडे बछडे मात्र हातातून निसटण्यासाठी आटापिटा करत होते.
त्यामुळे बछड्यांची चांगलीच हेळसांड झाली. नामकरण सोहळ्यात महापौर भगवान घडामोडे यांनी बछड्यांना हातात घेत केलेलं फोटो सेशन वादात सापडलंय. हे फोटो सेशन नियमबाह्य असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईचं आश्वासन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातले नागरिक भीतीच्या वातावरणात जगतायत. गेल्या 15 दिवसांपासून आवाजासह जमीन हादरण्याचे प्रकार घडत असून नाशिकच्या मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रावरती भूकंपाची नोंद 2.3 ते 2.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. बोटा, माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी, आंबी तसंच तळपेवाडी या परिसरामध्ये रात्रंदिवस केव्हाही कमी तीव्रतेचे धक्के बसतायत. भूगर्भातील घडामोडींमुळे हे होत असावं असा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही.